नागप्रतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रतमना हरे नमो ज्ञानेश्वरा 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 नमो चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना परिवार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हरि देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्ध देई नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा विठ्ठला विठ्ठला चराचर सृष्टीमध्ये व्यापक असलेला भगवंत आणि या भगवंताच्या दरबारामध्ये सांगवी हे गाव आणि त्या गावातील विठ्ठल मंदिर आणि आजची सेवा किन निमित्त आहेत तर वर्षानुवर्षे चालत आलेला हा नाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची सेवा 1 वर्ष खंडित झाली 2 वर्ष खंडित झाली 3 वर्ष खंडित झाली 4थ्या वेळेला म्हटलं भाऊ तुम्ही काही करा आता तरी या वर्षी तुम्ही भरा 3 वर्ष भाऊंनी मला तारीख दिली पण 3 वर्ष माझं दुर्दैव की 3 प्रोग्राम कॅन्सलच झाले विठ्ठला विठ्ठला कसं असतं आपल्या मनात जे असतं ते देवाच्या मनात नसतं
हा योग असतो. हरीश भाऊला म्हटलं माझा श्रीमद भागवत चालू आहे आणि सलग 4था भागवत आहे हा. म्हटलं भाऊ मी भागवत असला की बाहेरचे कीर्तनं घेत नाही, वेशपार करत नाही, असा नियम आहे. पण भाऊंच्या प्रेमाखातीर म्हटलं 3 वर्षे कॅन्सल झालं, यावर्षी आपल्याला काहीतरी थोडीफार तर लाच पाहिजे की माणूस 3 वेळा बोलवतो आहे आणि तुम्ही 4थ्यांदा त्याला नाही म्हणताय, म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे निदान जगाची नाही तर मनाची तर पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आला आणि या कार्यक्रमाची आज सेवा करायला. विठ्ठला विठ्ठला एवढासा आवाज बसला आहे, पण आवाज ऐकू येतो सर्वांना. तर प्रस्तुत कीर्तनरूपी आपल्या सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे कीर्तनाला आजच्या, प्रत्येक अभंगाच्या मागे तुका म्हणे हेची सर्व सुख असं म्हटलं शेवटच्या चरणामध्ये. म्हणून आपण काय म्हणतो की हा अभंग तुकोबारायचा आहे. ज्ञानदेव म्हणे अभंग कोणाचा आहे? ज्ञानदेवांचा आहे. नामा म्हणे अभंग कोणाचा आहे? नामाचा आहे. तसं या अभंगाच्या शेवटी काय चरण आहेत? आणिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ होईल. म्हणून हा अभंग कोणाचा आहे? कोणाचा अभंग आहे? नाथ महाराजांचा. बरोबर. इथले सांगवीचे लोक आतापासून नाही, हे पिढीजात हुशार आहेत. आतापासून ज्या वेळेला मी अतिशय लहान होतो, साधारण 3 ते 4 वर्षाचा होतो त्यावेळेला माझ्या आजोबाने मला फक्त तो मळा आठवत आहे, शेठच्या मळ्यातला मुक्काम. त्यावेळेला आज माझं वय 55 वर्षाचा आहे, तर 55 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. आजोबाने आम्ही बैलगाडी जोडून इथे मळ्यामध्ये आलो होतो. फक्त मला मळा आठवत आहे आणि बाकी सर्व पांढरे शुभ्र कपडे आठवतात, बाकी दुसरं काहीच आठवत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरा विषय, सांगवी या गावामध्ये मी वर्षातून दररोज 4 वेळेला येतो. आमचं कुलदैवत हायस्कूलच्या बाहेर आहे, पण रोडच्या तिकडनं येतो. आता उद्याच्या दिवशी आम्ही रामनवमीच्या दिवशी आमच्या आरत्या असतात, कुलदैवत मंदिरात निमजाई माता, तेव्हा एकदा येतो. चैत्र मासामध्ये येतो, दिवाळीच्या दिवशी येतो आणि नवरात्रीला पूर्ण परिवाराचं येतो. पण रोडच्या पलीकडे, आजची सेवा रोडच्या अलीकडे आहे. तिचीच कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला. अशा प्रकारे आपल्या गुरूंना मान देण्यासाठी हा नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज एक वेळेला भगवंताच्या जवळ उभून होते. जवळ जाऊन त्यांना निरीक्षण करत होते, पाहत होते. तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं आलं आहे मागणीचं. तसं तर संत मागतच नाहीत. त्याच्या आधी, मागणीच्या आधी त्या अभंगाचा जो साधा सोपा सरळ अर्थ आहे तो एकदम साधा आहे, सोपा आहे. कसा? की देवा माझं मन तुझ्या चरणी लागायला पाहिजे आणि हे मन संसाराव्यतिरिक्त संसाराच्या इकडे तिकडे पडून जाऊ नको देऊ, आणि तुला द्यायचं असेल तर नामस्मरण माझ्या मुखातून घडू दे, संतांचं संगत दे आणि कोणत्याही प्रकारचा भ्रम माझ्या डोक्यात राहू देऊ नको. माझ्या अवयवाने, या पायाने फक्त तीर्थयात्रा करायला पाहिजे असा नियम जो मी केला आहे तो तू सिद्ध नाही. आणि असं ते गुरुला विनंती करतायत, मागणी मागतायत की याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही मागण्या मी तुला मागत नाही, फक्त आमची गुरुची सेवा ही पूर्ण दृढ व्हायला पाहिजे. एवढ्या एका मागणीमध्ये 8 मागण्या नाथांनी केल्या आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, पण त्या अनेक संतांमध्ये या संत नाथांना 3 पदव्या बहाललेल्या आहेत. शांत संत, ते शांत आहेत म्हणून त्यांना शांतची पदवी आहे. दुसरं श्रीमंत संत आहे, श्रीमंत आहे म्हणून श्रीमंत आहे ही एक पदवी आहे. आणि ते तिसरं म्हणजे संत आहेत. शांत, श्रीमंत आणि संत हे तिघही पदवी महाराष्ट्रामध्ये फक्त नाथांनाच आहे. विठ्ठला विठ्ठला. नाथांचा अधिकार सामान्य होता का हो?
नाथांचा अधिकार फार मोठा अधिकार होता. एवढा अधिकार होता की साक्षात भगवंताने पहिले 12 वर्ष देवाच्या घरी कामं केली. इतर कामं आपल्या घरी घरगडी असतात, जा रे घर पुसून ये, जा रे माठ भरून टाक, अशी अनेक कामं पहिल्या 12 वर्षात केली. दुसऱ्या 12 वर्षात चंदन उघडण्याचं काम केलं आणि तिसऱ्या 12 वर्षामध्ये म्हणजे श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं गोदावरीचं. कावडीने पाणी देवाने त्या नाथांच्या घरी 36 वर्ष काम केलं. आपल्या घरी येईल का तो काम करायला? आपल्याला त्याच्या घरी जावं लागतं. परंतु नाथांचा अधिकारच तेवढा होता. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा होता. अशा नाथांचा आज सेवेकरता अभंग घेतलेला आहे. तर त्या अभंगामध्ये भगवंत त्या नाथांना म्हणतात आहेत की नाथा काय उभे आहेत, काय उभे आहेत. त्याच्या आधी संत कोणाला मागत नाहीत, संत कोणाला मागत नाहीत. देव दिल्याशिवाय राहत नाही आणि आपला जीव मागितल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे संतात, आपल्यात आणि देवात. विठ्ठला विठ्ठला आपला जीव आतापासून अनेक पिढ्यांपासून हा जीव मागत आलेला आहे, मागत आले आहेत. याचा स्वभाव काही जातच नाही. याचा स्वभाव मागण्याचा स्वभाव. आधी होता वाग्या आती होता वाग्या, दैवयोगे झाला पाग्या, दैवयोगे झाला पाग्या, स्वभाव जाईना त्याचं येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. म्हणजे हा जीव नेहमी मागणीच करतो. संत कधीच मागत नाही आणि भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. संतांनी कधीच देवाला मागितलं नाही, परंतु देवाने बोलले, देव बोलले तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि म्हणून अनेक संतांनी भगवंताकडे मागितलं आहे. संत तुकोबारायांनी काय मागितलं? हेची दान दे का देवा तुझा विसर व्हावा. कोणतं दान दे की तुझा विसर मला व्हायला नको. आमच्या ज्ञानोबांनी सुद्धा मागितलं. काय मागितलं ज्ञानोबांनी? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ पुसावे, तोषोनी मज द्यावे कसाय. या जगासाठी ज्ञानोबांनी मागितलं आहे. नामदेवांनी काय मागितलं? आकल्प वावश्य व्हाय तकळा माझी आ सकळा हरीच्या दासा. अशा प्रकारे प्रत्येक संतांनी मागितलं. तसं नाथ महाराज मंदिरामध्ये गेल्यानंतर एक वेळ भगवंताला म्हणतात. काय म्हणतात? ते मागणी मागतात. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवा
नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मागणी मागत आहेत, देवा माझं मन तुझ्या चरणी लागू दे. आता आपण अभंगाचा एक एक शब्दाचा अर्थ पाहू. देवा, आता देवा या शब्दाचा अर्थ अनेक आहेत, परंतु इथे नाथांचा अभिप्राय जो आहे तो आपण घेणार आहोत. देवाचं आपल्याला कधी दिसतो का देव? फक्त या मूर्तीच्या दिसतात, परंतु प्रत्यक्ष देव आपण कोणी बघितला आहे का? मला तरी वाटतं आतापर्यंत कोणी देव बघितला नाही आपल्यामध्ये, संतांमध्ये नाही. फक्त आपण कोण आहोत? सर्वसामान्य माणसं आहोत. सकाळी उठतात, आपलं काम करतात, ड्युटीला जातात, शेतकरी शेतात जातात, नोकरीला जातो, घरी येतात, काबाळ कष्ट करतात. मेहनती पिंड आहे आपला लेवा पाटलांचा, सर्व मेहनती पिंड आहेत. कष्टाने करून खातात, कष्ट करून खातात आणि भगवंताचं नामस्मरण करतात. मग आतापर्यंत आपल्याला कोणालाही देव दिसला नाही. मग देव दिसला नाही म्हणून या जगात देव नाही का? देव आहे. देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं ना, की देव आहे किंवा नाही, देव आहेच याचं अस्तित्व जाणवतं. तुम्ही म्हणा कसं काय जाणवतं? बघा, हे माईक आहे, या माईकमध्ये वीज आहे, करंट आहे. आपल्याला दिसतं का? दिसत नाही. ही वायर तोडा, हात लावा, तुम्हाला अस्तित्व जाणवेल विजेचं. तसं भगवंत आहे, पण भगवंत असा ही वायरला कट करावं लागतं, तोडावं लागतं, त्याला कष्ट करावं लागतात, कापावं लागतं इकडनं तिकडनं. तसा भगवंतसुद्धा, भगवंत कसा असा साधा सोपा मिळणार नाही आहे, लगेच काही मिळणार नाही आहे, कारण आपल्या अनेक जन्माची पुण्यही नाही आहे. त्याला कसं घ्यायला, कसं दिसतो तो? मंथुनी नवनीता ऐसे घ्या. त्याला मंथन करायचं, त्याचा नामस्मरणाचं. एक पिढ्या का नाही, अनेक पिढ्यापासून अनेक जन्माचे पुण्य जेव्हा साधतील तेव्हा आपल्याला भगवंत दिसतो. विठ्ठला विठ्ठला. दुसरा शब्द आहे देवा. चालू स्पष्टीकरण पुढे. माझे, आपण माझे कोणाला म्हणतो? हे घड्याळ माझं आहे, हा ड्रेस माझा आहे, ही पत्नी माझी आहे, हे घर माझं आहे, हे शेत माझं आहे, हा बंगला माझा आहे, हे गाडी माझी आहे. अरे बाबा, ही सर्व माया आहे, तुझं माझं काहीच नाही आहे. आपण फक्त म्हणतो की हे माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. या माझ्यामध्ये आपण एवढं फसतो की खूप आहे, आपलं कोणीच नाही आहे. तुम्ही महाराज काय म्हणता? माझी पत्नी आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझे बाप आहे, माझे माय आहे. अरे बाबा, माऊली तर म्हणतात कवणाचे माय कोणीच कोणाचं नाही आहे हो. फक्त माझा कोण आहे? माझा देव आहे. विठ्ठल माझा 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 ज्यांनी देवाला माझं म्हटलं त्यांचा त्याचा संसार भवसागर तरुण गेला. म्हणून आपण सुद्धा त्या भगवंताला माझं म्हणा. मी भगवंताचा आहे आणि देव माझा आहे. हे जे सर्व काही आहेत हे सर्व नाशवंत आहेत, नश्वर आहे. ही माया आहे, लटिका व्यवहार. हा संसार लटिका आहे, परंतु अनेक जन्मापासून आपण तो संसार करत आलो आहोत आणि भगवंताला सोडून दिलेलं आहे. ह्या भगवंताने आपल्याला कशासाठी निर्माण केलं आहे?
कशासाठी दिलाय हा देह? जेणे हा देह दिला त्याचे करीन मी चिंतन. हे इंद्रिय त्याच्यासाठी दिले आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जणे तू जोडासी नारायण नासे जीवपण. भगवंताला आपण आईच्या उदरामध्ये असताना 9 महिन्याच्या अगोदर असताना आपण भगवंताला काय दिलंय? वचन दिलंय. कोणतं वचन दिलं आहे? की देवा मला या गर्भवासातून खूप त्रास होतोय, मला तू सोडव, मला तू सोडव. आणि भगवंत तो ठीक आहे, मी तुला सोडवीन. मग तू काय करशील? मग जीव त्याला उत्तर देतात भगवंताला की मी तुला सोडवेल आणि तुझं गुणगान करीन. परंतु एक वेळ त्याला भगवंतानं सोडवलं आणि एक वेळ तो बाहेर आला, या मायेमध्ये आला. वारा मायेचा लागला जीव बदलून गेला, जीव बदलून गेला, जीव बदलून गेला. अशा प्रकारे त्या भगवंताला फक्त माझं म्हणा आणि मी भगवंताचा म्हणा. चला पुढे. देवा माझे मन. जगात सर्वात चंचल असेल तर आपलं हे मन आहे. हे मन सर्वात चंचल आहे. जगामध्ये 12 गोष्टी चंचल आहेत, पण त्या 12पेक्षा सर्वात जास्त हे आपलं मन आहे. हे चंचल आहे. आणि या मनाचे सुद्धा 2 भाग पडतात, एक अंतर्मन आणि एक बाह्यमन. अंतर्मन काय म्हणतं? चला आज कीर्तनाला जाऊया. पण बाह्यमन होतं जाऊ द्या, आज घरीच पाहू, सिरियल पाहू. आज मस्त जेवण बी जोरात झालं आहे. काय स्वयंपाक होता भाऊ? का पोरींनी स्वयंपाक बनवला? आमच्या खिलचंद पाटलांच्या मुलींनी अतिशय सुंदर, खूपच छान. मी तर दाबूनच जेवलं बा. विठाला विठाला विठाला. भाजी होती मसाल्याची, भात होता, श्रीखंड होतं, पेढा होतं. सकाळी एकदा ना संध्याकाळी एकदा. वेळच नाही भाऊ, काय सांगू, बिझी शेड्यूल, खायला वेळ ती हो. पण आता भगवंताची सेवा आपण तशी घेतली आहे. सकाळच्या 7 वाजेपासून तर 12:30पर्यंत शाळा असते भाऊ. घरी येतो 1 वाजेपर्यंत जेवण होतं. 1:15 वाजता 1:30 वाजला की लगेच 2 वाजेपासून 2 ते 6 भागवत. आणि भागवत झालं त्याच्यानंतर मग घरी. आज तर फक्त घरी फक्त एकच पाणीपुरी खाल्ली, निघालो. म्हटलं जेवण करायचं वेळ. विठाला विठाला विठाला. त्या भगवंताची एवढी कृपा आहे ना. हरीश भाऊ तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही एवढे काय पैशाच्या मागे लागले? अरे पैशाला काय करता हो, पैसे भरपूर आहे. मला 12 लाखाचं पॅकेज आहे, मोठ्या मुलाला 12 लाखाचं पॅकेज आहे, लहान मुलाला 10 लाखाचं पॅकेज आहे. काय करसान पैशाले? परंतु आपण सेवा घेतली आहे भगवंताची. त्या सेवेमुळेच आपण ही सेवा करतो आहे. आणि हे जे एवढं भागवत करतो किंवा कीर्तनं करतो ते काय तुम्ही द्या अगर नाही द्या. भागवत जरी तसेच आहेत. तुम्ही नसतं मला नारळ जरी दिलं तरी मी समाधानी आहे. मी माझ्या पेट्रोलने तर माझ्या पेट्रोलनं जातो. विठाला विठाला विठाला. भगवंताने एवढा पैसा दिला की पैसा कमवायची गरजच नाही आहे. घरीच 50 एकर जमीन पडली आहे. घरं आहे, दार आहे, पुण्याला फ्लॅट आहे, इथे घरं आहे, भुसावळला प्लॉट आहे, भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे. फक्त आपल्या भगवंताची त्या आमच्या गुरूंनी आम्हाला आशीर्वाद दिला. सद्गुरू झेंडूजी महाराज, भरत महाराजांनी आशीर्वाद दिला भागवताचा. आणि असा आशीर्वाद दिला की त्यांनी आशीर्वाद दिला नुसतं हो म्हटलं. आणि 2 मार्चपासून भागवत कंटिन्यू सुरू आहे. फक्त एक दिवस आराम करतो. आणि हे असे 28 मेपर्यंत भागवत आहे, दुपारी 2 ते 6. विठाला विठाला विठाला. तर आपण मनाजवळ होतो आणि त्या मनाला अंतर्बाह्य मन, अंतर्मन बाह्यमन. अंतर्मन सांगतं चल कीर्तनाला चल, बाह्य म्हणतो नाही आज सिरियल चांगला आहे, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, अनेक प्रकारचे सिरियल आहेत. तर असे सिरियल हा नुसतं विनोद आहे.
तर असे सिरियल आपण पाहण्यासाठी तिथे घरीच थांबतो, म्हणजे कीर्तनाला जात नाही. का? हे मन त्याला सांगतं की जा, फोनला भाऊ गर्दीमध्ये आहे, काहीतरी करतो आहे. आणि म्हणून हे मन त्या भगवंताच्या चरणी लावायला पाहिजे. कारण इकडे तिकडे याला फिरू देऊ नकोत आणि त्याला तशी सवय लाव की तू नेहमी भगवंताच्या चरणी लावायला पाहिजे. आता कोठे दावे मान तुमचे चरण, अशा प्रकारे या मनाला तुम्ही नित्य सवय लावा. मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी. चला पुढे. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. या लागो तुझ्या चरणीच्या या शब्दांमध्ये तुझ्या चरण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण जेवढी बी सेवा करायची असते ती संपूर्ण कोणाची असते? भगवंताच्या चरणाची सेवा असते. म्हणून चरणाला खूप महत्त्व आहे. तुम्ही केव्हाही जाता, कुठेही जाता, त्या पितृगयाला जा, पितृगयाला विष्णुपद आहेत, विष्णुपद चरणाचीच सेवा आहे. पंढरपूरला जा, चरणाचीच सेवा आहे. आता दर्शन सुरू झालं भाऊ, आणि केकेचं महाराष्ट्र एक्सप्रेसचं सर्व रिझर्वेशन फुल झाले, कालच फुल झाले भाऊ. फक्त फरक आहे, आम्ही या वाड्यात राहतो, तुम्ही इकडच्या वाड्यात राहता, दिगंबर महाराजच्या. आम्ही थोडं जवळ राहतो. विठाला विठाला विठाला. आता भाऊ आमच्या वाड्याची सोय झाली आहे. विठाला विठाला विठाला. अशा प्रकारे हो हो सर्वांचाच आहे भाऊ. आपला असं वेगळं नाही जाय, फक्त थोडीशी इकडे सोय होती, इकडे सोय नव्हती. आता बांधकाम केलं. आम्ही आपलेच आहे, मी खिरोद्याचंच आहे. विठाला विठाला विठाला. त्या चरणाजवळ आपलं चित्त ठेवायला पाहिजे. चरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि भगवंताच्या चरणाजवळ भक्त जायला लागले, कारण की बघा केव्हाही काय होतं की कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण झालं ते आपल्याला आवडत नाही. का आवडत नाही? महिला मंडळाचं सांगतो. महिला मंडळाचं आपल्या मुलाचं लग्न होतं आणि सासू सुनेला डोस सांगते, डोस पाजते किंवा शिकवते, प्रेमानं म्हणा, रागानं म्हणा, कशानं बी, की बघ बाई हे असं असं करायचं, सर्व तसं करायचं, तसं करायचं, असं करायचं. आणि ती ऐकून घेते. आजी बोलणं बंदच करत नाही. आजीबाई तुम्ही थांबा तर. असं काही होत नाही की सून काल आली, बाई या कमरेच्या ज्या किचनच्या तुझ्याजवळ, मी बेडवर थांबते हॉलमध्ये, मला 7:30 वाजता नाश्ता, चहा, 12 वाजता जेवण. अशी सासू होईन का? अशी कोणतीच सासू होणार नाही भाऊ. पण अशी जे सासू झाली तिला किती आनंद आहे, किती विष्णू सहस्रनाम म्हणता येतील, किती गीतापाठ होईल 7:30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत. पण आपला जीव राहतच नाही ना. म्हणून तिच्या अधिकारावर अतिक्रमण होतं. त्या आजपर्यंत 30 वर्षामध्ये तिनं किचनमध्ये जे कष्ट केलेले असतात त्या कष्टावर ही दुसऱ्या दिवशी येते आणि ताबा गाजवते. मग अधिकारावर अतिक्रमण झालं, चालेल का तुम्हाला? पहा, नाही म्हणताय, चालणार. विठाला विठाला विठाला. जसं तुम्हाला तुमच्या सुनेचं चालत नाही बरेचून, तर माझ्या भगवंताच्या चरणाची दासी कोण आहेत? पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. दिसी आवे का कुडती, दिसी आवे का कुडती, देखी आणावा तो हरी, आणावा तो हरी, देखी आणावा तो हरी, आणावा तो हरी, देखी आणावा तो हरी, आणावा तो हरी, देखी आणावा तो हरी, आणावा तो हरी. हे संत त्या भगवंताच्या चरणाजवळ जातात. पण आधीपासूनच तिथे अधिकार कोणाचा आहे? लक्ष्मी मातेचा आहे. मग लक्ष्मी मातेच्या अधिकारावर संत लोक अतिक्रमण करतात. मग लक्ष्मीमध्ये येते, हे घ्या पैसे,
जा बाजूला. हे घ्या कीर्तनाचे 35,000, हे घ्या 51,000, व्हा बाजूले पांडुरंगाच्या. आणि अशा प्रकारे ते अतिक्रमण झालं की कोणाला काही चालत नाहीत आणि तिथे भगवंताची दासी आधीपासूनच लक्ष्मी आहेत. आणि म्हणून शक्यतो भगवंताच्या चरणाजवळच आपलं मन ठेवायला पाहिजे. मग का हो, हे चरणाची सेवा आम्ही करू, हे चरणसुद्धा त्या भगवंताच्या मनावर आमच्या भगवंताच्या चरणावर आमचं मन लावू. पण कसं लावू, काय करून लावू, कोणतं नामस्मरण करून लावू? अभंगाचं दुसरं चरण. नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात आहेत, नामस्मरण घडो संत समागम, वा उगाची भ्रम नको देवा. नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण म्हटलं म्हणजे भगवंताचं नाम घेणे. आता भगवंताला एक नाव आहे का? भगवंताला अनेक नाव आहेत, 1000 नाम आहेत. शिवनामावली आहेत, देवी सहस्रावली आहेत, विष्णू सहस्रावली आहेत. म्हणजे भगवंताचे 1000 नाव आहेत. तुम्हाला जे आवडेल ते नाव घ्या. मग तुम्हाला कोणतं आवडतं? तर बघा, एक अक्षरी म्हटलं भगवंताचं नाव तर ओम म्हणा. ओमचा जप करा, भगवंताचं नाव आहे. महाराज आम्हाला एक अक्षरी आवडत नाहीत, 2 अक्षरी आवडतं. राम म्हणा, राम भगवंताचं नाव आहे. आता परवा दिवशी त्यांचा बड्डे आहेच, जोरात मनवायचा आहे. तर राम म्हणा. महाराज आम्हाला 3 अक्षरी पाहिजे, विठ्ठल घ्या. विठ्ठल 3 अक्षरी आहेत. 4 अक्षरी भानुदास आहे, एकनाथ आहे. 5 अक्षरी ओम नमः शिवाय आहे. 6 अक्षरी रामकृष्ण हरी आहेत. 7 अक्षरी गणगण गणात बोलते आहेत. तुम्हाला जे आवडेल 12 मंत्र घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
भगवंताचं 12 अक्षर नाव घ्या, तुम्हाला जे आवडेल ते नाव घ्या, परंतु एकाच नावाशी निष्ठतेनं राहा. एकच नाव आयुष्यभर बोला. इतरांचं आपल्याला कामच नाही आहे. आम्ही फक्त एकाच भगवंताचं नाव घेतो. हे गाऊ आम्ही विठोबाचे नाव, अनेकाचे काम नाही, अनेकाचे काम नाही, एक त्या भगवंताचंच आम्ही नाव घेऊ, त्या विठोबाचंच आम्ही नाव घेऊ. मग नामस्मरण घडो. या भगवंताचं नामस्मरण आम्हाला घडायला पाहिजे. नामस्मरण घडो. संत समागम. संत, आता संत कोणाला म्हणावे? संत अनेक आहेत. ते जे पिवळे वस्त्रधारी आहेत त्यांना संत म्हणायचं का? आता अलीकडे केशरी आहे, नंतर निळ्या रंगाचे सुद्धा घालून येतात आहेत लोक, त्यांना संत म्हणायचं का? तर नाही. संतांच्या अंगी दया, क्षमा, शांती ज्यांच्या अंगी आहेत त्यांना संत म्हणणार. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो बापुले, रंजले गांजले त्याची म्हणे जो बापुले. जे का रंजले गांजले आहेत त्याचे म्हणे जो आपुले. असा आपल्या खानदेशामध्ये 188 वर्षापूर्वी असा एकच संत होऊन गेला, आणि तो संत म्हणजे हरिभक्तपरायण, परमपूज्य, परमादरणीय, ज्यांनी या खानदेशामध्ये पंढरपूरची ज्ञानगंगा आणली असे हरिभक्तपरायण सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर. 188 वर्षाची परंपरा आपल्याला इथे आहेत, आणि त्या माणसाने जर इथे ज्ञानगंगा आणली नसती तर आज आपलं इथे राहिलो नसतो. विठ्ठला विठ्ठला आणि 9 डिसेंबर 2017 त्याच पायदिंड परंपरेचे जे गादीचे मुख्य सेवक आहेत हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय भरतजी महाराज बेडीकर यांनीच आम्हाला 9 डिसेंबर 2017 रोजी हा इथे राहण्याचा अधिकार, अनुग्रह आम्हाला दिला, आणि त्यांच्याच सांगण्याप्रमाणे आम्ही ही वाटचाल करीत आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशा प्रकारचे हे संत आपल्या जगाचा उद्धार करण्यासाठी आले आहेत, आणि निश्चितच सद्गुरू झेंडूजी महाराजांनी आपल्या खानदेशचा कायापालट करून टाकलेला आहे. आणि त्या झेंडूजी महाराजांची परंपरा आता अजून पुढे सुरू आहे. आणि पुढचा शब्द आहे संतच्या पुढचं नामस्मरण घडो. संत समागम. समागम म्हणजे काय? तर संतांच्या बरोबर राहणे, संतांच्या सोबत राहणे. आता तुम्ही म्हणाल ज्ञानोबा, एकनाथ, तुकोबा हे तर कोणीच नाही आहेत, परंतु त्यांचं जे लिखाण आहे, जे ज्ञानेश्वरी आहे, जो तुकोबाराचा गाथा आहे, जे एकनाथी भागवत आहेत, तेच संत आपल्या घरामध्ये आहेत, आणि त्यांचंच वाचन करणे म्हणजे त्यांच्यासोबत राहणे आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
आपली जर बिघडलेली असेल, आपलं थोडं जर बिघडलेलं असेल, तर तुम्ही संतांच्या नादी लागा. संतांमुळे काय फायदा होतो? भरपूर फायदे आहेत, खूप फायदे आहेत. पहिलं तर संतांबरोबर आलं म्हणजे गोड जेवण मिळतं. कोणतेही कुठेही जा, संतांबरोबर गोड आहेच. दुसरा फायदा, पैसे तर मिळतात, पायही पडतात. तिसरा फायदा, सन्मानानं देवी. तिसरा फायदा, जीवनाच्या शेवटी जर तुम्ही भगवंताच्या त्या संतांची खरोखरच सेवा केली असेल तर संत आपल्याला देवाचं दर्शन दाखवतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून त्या हिंदीमध्ये एक भजन आहे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम. पुढचा शब्द आहे, वा उगाची भ्रम नको. वा उगाची म्हणजे काय? असंच विनाकारण, कारण नसताना. फक्त या दुसऱ्या चरणामध्ये भ्रम हा शब्द महत्त्वाचा आहे. तर वा उगाची भ्रम नको. भ्रम भरपूर असतात भाऊ. कोणाला संपत्तीचा भ्रम, कोणाला ऐश्वर्याचा भ्रम, कोणाला पैशाचा भ्रम, कोणाला अनेक प्रकारचे भ्रम आहेत. आता कोणाच्या डोक्यात किती भ्रम आहेत, परंतु आपण थोडे जे मोजके मेन भ्रम आहेत ते पाहू. संपत्तीचा भ्रम, सत्तेचा भ्रम, ऐश्वर्याचा भ्रम, पैशाचा भ्रम. ज्यांच्याजवळ पैसे असतील किंवा सोनं नाणं असेल, 1 किलो असेल, 10 किलो, 20 किलो, 100 किलो. रावणाईतलं सोनं असेल का? रावणाईतलं सोनं असेल कोणाजवळ? नाही. त्याला म्हणा रावणाची संपत्ती पाहून घ्या. आणि इथल्या माता आणि इथले पुरुष तर म्हणजे तर लगेच समजून जातं एका मिनिटामध्ये की महाराजांना काय म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ऐश्वर्याचं म्हणत असेल की कोणाला सुंदरतेचा भ्रम आहे की मी खूप सुंदर दिसतो. अरे बाबा, तू काहीच नाही. ती ऐश्वर्याला सुद्धा माझ्या भगवंताच्या पुढे काहीच नाही आहे. माझा भगवंत एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की ते नामदेव महाराज एका गवळणीमध्ये म्हणतात, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नाम या दातार केशवदान, नाम या दातार केशवदान. सगुण मेघ श्याम
एवढा भगवंत माझा सुंदर आहे. सत्तेचा म्हणत असाल तर सत्ता एक घरामध्ये असेल तर जोपर्यंत तुम्ही आहेत तोपर्यंत तुमची सत्ता चालेल, तुम्ही आहेत. पण आपला गेम उलटा आहे भाऊ. आपल्या घरी कोणाची सत्ता चालते? तुम्ही बी तसेच विठाला विठाला विठाला. आपली 1 वर्ष 2 वर्ष, पण आमच्या महिला मंडळ आहे ना आयुष्यभर सत्ता चालवतात. आपली बाहेर चालते 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष. आमच्या लोकसेवक बंधुकराव चौधरींनी 30 वर्ष सत्ता गाजवली. परंतु माझ्या भगवंताची सत्ता संपूर्ण जगावर आहे. माऊली म्हणतात आहेत ना ज्ञानेश्वरीमध्ये, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणी हाले, ऐसा जो जगाचा चालका ब्रह्मांडाचा धनी. एकनाथी भागवतामध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये 18व्या नंबरची ओवी आहे. ज्याचे आज्ञा करुणी प्रमाण, 12 विवरे जाऊ न शके जाण, परता जाऊ न शके जाण, आज्ञा भेणे सर्वथा. किंवा हेच प्रमाण आपण गीतेमध्ये म्हणू 9वा अध्याय 18वा श्लोक, गतिर्भर्ता प्रभू साक्षी, प्रभव प्रलय स्थान, आदि शक्ती मुक्ता वाईकी जय. तर तुकोबारायांनी सुद्धा याचंच प्रमाण दिलं आहे अभंगाच्या मध्ये. कोणाच्या? सत्तेच्या बाबतीत. चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, अशा बाबतीत त्या भगवंताची हे सत्ता आहे. असा भ्रम आहे की देवा मला या कोणत्याच भ्रमात पाडू नको, कोणत्याच भ्रमात पाडू नको. ना सत्तेच्या पाडू, ना ऐश्वर्याच्या पाडू, ना रूपाच्या पाडू, ना सुंदरतेच्या पाडू. मग देवा मी काय करू? या पायानं काय करू? 3रं चरण, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, 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 पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम.
तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, पायी तीर्थयात्रा मुखी रामना. दरवर्षी रिझर्वेशन असतं. आपल्या जीवाला काही लाजच नाही आहे, काय करावं, कारण पायी आपल्याला सुट्टी मिळत नाही, पायी आपण चालू शकत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात की पायी तीर्थयात्रा, या पायाने काय करायला पाहिजे, तीर्थयात्रा करायला पाहिजेत. ते बी केव्हा, हे गुडघे जाण्याच्या अगोदर यात्रा झाल्या की नाही तुमच्या वाऱ्या. प्रत्येकाच्या पंढरपूरच्या यात्रा झाल्याच असतील. सर्व इथे भाग्यवानच बसले आहेत. विना भाग्यवान फक्त मीच आहे, कारण की आजपर्यंत माझी पायी यात्रा नाही, फक्त मुक्ताबाईच्या 5 वाऱ्या झाल्या बस. बाकी इच्छा आहे, पण तो बोलतच नाही आहे. तो जेव्हा बोलेल, आणि आता तर पुढच्या महिन्यात पुढच्या याच्यापासून तर मुख्याध्यापकाचं पद आहे, ते त्याच्याहून कठीण का. विठाला विठाला विठाला. भगवंताने आपल्याला जो देह दिलाय तो त्याच्यासाठी दिलाय की पायाने तीर्थयात्रा करा, डोळ्याने तुम्ही भरपूर सिरियल पाहून घ्या. जोपर्यंत आता कोरोना गेला आहे, आता यात्रासुद्धा सुरू झाल्या आहेत. आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराजांची सुद्धा यात्रा आहेत 10व्या महिन्यामध्ये. ज्यांना ज्यांना जायचं असेल, जाण्याच्या आधी जाऊन या, जाण्याच्या आधी तीर्थयात्रेला जाऊन या. प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या या चारोधाम यात्रा तरी कमीत कमी कराव्या. नाही काय तर आषाढी पंढरपूरची वारी करावी, पैठणची वारी करावी. यावर्षी अतिशय सुंदर महिला मंडळांनी खूप आम्हाला सुट्टी होती. दरवर्षी भाऊ मी एकनाथ षष्ठीच्याच दिवशी जातो. सकाळी 4ला निघाल की 10 वाजशी मठात दर्शन घेतलं, 12 वाजले जेवण केलं की संध्याकाळी 7 वाजशी घरी गाडीने. पण यावर्षी योग असा होता की आम्हाला होळीची सुद्धा सुट्टी होती आणि धुलीवंदनची सुट्टीसुद्धा होती. म्हणून 2 दिवस आम्ही जाऊन आलो, अगोदरच जाऊन आलो. म्हणून महिला मंडळ अतिशय सुंदर नाथ भागवत वाचत होते. काय स्टॅमिना मिळतो बा त्यांना काय माहिती. सकाळी 7:30 वाजेपासून जा बसतात तर 12 वाजेपर्यंत. मी फक्त 10 ते 12 बसलो बा, कंबर एक होऊन ताट होऊन गेलो. खाली बसायची होय नाही खुर्चीवर. आणि दुपारून परत जेवण वगैरे झालं, 2 तर तेव्हा वाजतात भाऊ. 12 वाजेपर्यंत झालं, पारायण झालं की लगेच जेवणाला बसतात आणि 2 वाजले की लगेच 2 ते 5. म्हणूनच त्यांना म्हणतात आदिमाया शक्ती की जय. आणि म्हणून पैठणला जा, त्र्यंबकेश्वरला जा. आपल्या बापांची प्रॉपर्टी केवढी आहे पाहतसही. आपल्या आईवडिलांची, आपल्या पूर्वजांची, आपल्या संतांची आपली वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती. आपण पाहतसही, पण आपले उत्तराधिकारी असे आहेत की येताच नाही. एवढे बंगले आहेत, खोल्या आहेत, पंखा आहे, AC आहे, संडास आहे, बाथरूम आहे, सर्व सुखसोयी आहे. फक्त तुम्ही या ना राहा. पण तरीसुद्धा येताना आता कायच करावं. विठाला विठाला विठाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात की हे अवयव त्याच्यासाठीच दिले आहे. डोळ्यांनी भगवंताचं मुख पाहायला पाहिजे, कानांनी त्या भगवंताचं श्रवण करायला पाहिजे, मुखाने रामनाम म्हणायला पाहिजे.
सकाळ 4 वाजेपासून आपण उठतो 11 वाजेपर्यंत, तर आपल्या मुखात 24 तास नामस्मरण घडतं. कारण पायी तीर्थ ज्या वेळेला आपण करतो, पायी तीर्थयात्रा ज्या वेळेला करतो, त्यावेळेला वासुदेव म्हणतो, नाट म्हणतो, मंगलचरण म्हणतो, गवळणी म्हणतो. आपलं 3 प्रकारचं पुण्य आपल्याला मिळतं, कायिक, वाचिक, मानसिक. 3ही प्रकारचं पुण्य त्या पायी तीर्थयात्रामुळे होतात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. आणि हा जो मी नियम घालून दिलेला आहे, हा तू काय कर, सिद्धीला नाही, त्याच्यामध्ये अडचण आणू नको. पण तरीसुद्धा त्या करोनाच्या राक्षसानं 2 आपल्या वाऱ्या चुकवल्या. विठ्ठल विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 3 जो चरणांचा भावार्थ आहे तो माझ्या नियमाप्रमाणे मला जसा आवडला, जसा गाथ्यात दिला आहे तसा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत तुम्हाला मी एक वेळसुद्धा म्हटलं नाही की हाताने टाळी वाजा, मुखाने नामस्मरण करा. एक वेळ मोकळे हात करा. आपल्या आता काही थंडी नाही, मोकळे हात करा आणि हातानं टाळी आणि मुखानं नाम. कोणतं म्हणायचं आहे? श्रीराम जय राम जय जय राम, 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 सियावर रामचंद्र भगवान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, सद्गुरु झेंडूजी महाराज की जय, विठाल विठाल विठाल. अशा प्रकारे हा 3 चरणांचा अर्थ जो आहे तो मी सांगितला. माझ्या मनाला जे अनुसरून प्रमाण दिले ते सुद्धा अतिशय योग्यच असेल अशी माझी खात्री आहे. आणि भाऊ मला काही विनोद करता येत नाही. भरत महाराजांचा शिष्य असल्यामुळे आमची एक चाकोरी असते. चाकोरीच्या बाहेर जायचं नाही आणि बाहेर यायचं सुद्धा नाही. आणि ह्या व्यासपीठावरून तर मुळीच इतर गोष्टी करायच्या नाहीत. ही कीर्तनाची मर्यादा आहे. कोणती? भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरन कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती बिवराव्या, जेणेकरून मूर्तीत जावी अंतरी श्रीहरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या व्यासपीठावरून त्या भगवंताचं चरित्र आणि संतांचं महात्म्य या 2च गोष्टी या वर्णिल्या गेलेल्या पाहिजेत. अन्यथा तुम्हालाही पाप लागतं आणि सांगणारा त्याच्यापेक्षा डबल पाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज आधी स्पष्टीकरण करून नंतर मग ज्ञानेश्वर माऊली भैरव
तर शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात आहेत, आणिक मागणे नाही नाही आता, एका जनार्दनी सेवा दृढ होईल. त्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात आहेत की भगवंता आता याच्या व्यतिरिक्त मला काहीच मागणं नाही आहे. पहिल्याच हिच्यामध्ये तर संपूर्ण मागण्या मागून घेतल्या. कोणकोणत्या मागण्या मागल्या की देवा माझं मन तुझ्या चरणी लागू दे आणि या संसारामध्ये मला इकडे तिकडे भटकू देऊ नकोस, आणि जर द्यायचंच झालं तर संतांची संगत मला दे आणि नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहू दे. नामस्मरण घडो, संत समागम आणि कोणत्याही प्रकारचा भ्रम माझ्या डोक्यात ठेवू नको. आणि 6वी मागणी आहे की माझ्या पायाने भगवंता ही तीर्थयात्रा मी करतो आहेत किंवा करणार आहेत, केलेल्या असतील त्या तीर्थयात्रा करू दे. त्या तीर्थयात्रा करण्यासाठी मला शक्ती दे आणि तोच नियम पूर्ण होऊ दे. अशी मागणी 8 मागण्या भगवंताच्या आहेत. आणि शेवटच्या मागणीमध्ये म्हणतात आहेत की आणिक मागणे नाही नाही आता, एका जनार्दनी सेवा दृढ होई. मला गुरूंची सेवासाठी एवढं बळ दे, एवढा निश्चय दे आणि ही माझी सेवा तू सिद्ध होऊ दे. विठोबा रखुमा टाळकरला भाऊ, हे भाऊ टाळकरला लावून दे ना बुक्का. नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात आहेत, आधी तर सर्व मागण्या मागून घेतल्या आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात आहेत की देवा मला याच्यापेक्षा इतर मागण्या काहीच नको, फक्त गुरुची सेवा माझी दृढ होऊ दे. तेच जीवन आम्ही आमच्या अंगवळणी पाडलेलं आहेत आणि गुरु जसं म्हणतील तसं आम्ही वागणार आहोत, वागत आहोत. आणि म्हणून भरत महाराजांनी जो आशीर्वाद दिला की महाराज तुम्ही भागवत सुरू करा, भागवताची लाईन लागली आहे. आणि आत्ता उद्यापासून देवी भागवत लक्ष्मी महालक्ष्मी मंदिर खडका चौफुल्ली येथे उद्यापासून सुरू आहेत. आज शेवटचा दिवस साकेगावचा आटोपला, उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहेत आणि दुपारनं परत 2 ते 6 देवी भागवत आहेत 9 दिवसाचा. तो झाला की 17 ते 24 पुन्हा आनंदनगरमध्ये बजरंगबलीचा हनुमान जयंतीनिमित्त तो सोहळा आहे. तो झाला की लगेच 25 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत एका आपल्या आनंदनगरच्याच घरामध्ये श्रीमद भागवत आहेत. तो झाला की लगेच आपल्या धनजी महाराजांची पुण्यतिथी आहेत. महाराजांना मी बोललो, संचालक मंडळासुद्धा बोललो की महाराज मला गुरुच्या ठिकाणी सेवा करायची आहेत, कारण तिथे आपल्या मंदिरासारखंच मंदिर आहे. साऊंडची गरज नाही, म्हणजे साऊंडचे आपले 5,000 रुपये वाचले, टेंटचे 5,000 वाचले, बोवाला वाचकाची फी नाही, म्हणजे संस्थानला काही खर्च आहे का? काहीच नाही, फक्त आपल्याला सेवा करायची आहे. अशा प्रकारची हे सेवा फक्त दृढ झाली पाहिजे. भागवताचे पारायण झाले, देवी भागवताचे पारायण झाले पाहिजे, हरिपाठ विवरण झाला पाहिजे, पसायदान विवरण झालं पाहिजे. अशा आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही आता सुरू केलेली आहे. एवढे बोलून मी आपली सेवा 5 मिनटं अगोदरच आटोपतो. ज्ञानेश्वर